सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. अमरावती महानगरपालिकेने 2026-27 या वर्षासाठी एकूण 876 कोटी 26 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अर्थात बजेट शहराच्या विकासासाठी सादर केला आहे. त्याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 96 नुसार स्थायी समितीला प्राप्त असलेल्या अधिकारानुसार स्थायी समितीने आवश्यक तेथे उत्पन्न व खर्चामध्ये फेरबदल करून रुपये 876 कोटी 26 लाखाचा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. एकूण प्रस्तावित खर्च रुपये 711 कोटी 6 लाख असून रुपये 165 कोटी 20 लाख शिल्लक दर्शविलेला आहे. सदर अर्थसंकल्पास स्थायी समितीने दिनांक 24/3/2026 च्या सभेत मंजुरी दिलेली आहे. स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प माझ्या निवेदनासोबत सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी व पुढील कारवाईसाठी सादर करीत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या बॉडीने आर्थिक वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर 2026-27 च्या बजेटचा अंदाजपत्रक पेश केला आहे. यावेळी जशी जशी बजेटवर चर्चा वाढत होती तसे तसे प्रशासनाचे भ्रष्टाचार समोर येत होते. जेव्हा महानगरपालिकेत प्रशासकीय कारभार होते त्यावेळी अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा मोठा जाल बांधण्यात आला होता आणि जेव्हापासून आज बजेटवर चर्चा सुरू झाली तेव्हापासून अमरावती महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराची दुर्गंध अर्थसंकल्पाचे विशेष आमसभेत येत होती. आज महानगरपालिकेच्या आमसभेत 2026-27 च्या अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक पेश करण्यात आले. यावेळी सभागृहात अनेक मुद्द्यांवर आक्रमक चर्चाही झाली आणि काही मुद्द्यांसाठी सगळे एकत्रही आले. प्रशासकीय राजवटीनंतर हा पहिला बजेट असणार आहे ज्यामध्ये महानगरपालिकेची बॉडी बजेट पेश करत आहे. मी बोललो नाही डाळ लुटून खाल्लाय तर हे आहे डाळ लुटून खाल्लं. लाईटचा प्रकार एक मिनट मैडम, तुम्ही ये उन्होंने जो लाइट लगाया उस टाइम आप दल शास्त्री चौक पे जाके देखो, वहाँ पे वो नीले पीले लाइट लगाए जो एक 15 दिन में बंद भी हो गए. त्यावेळेस अशी पद्धत होती की ठेकेदारांना यायचं की आज आपल्याला इथं लाईट लावायची असतात, हे लाईट हा टेंडर मला द्या, तोच एस्टिमेट केला तर फेक कंपनी फायनल करायची. त्याच्यात हा प्रकार नाही. मी म्हणजे आता याच्यातला हा प्रकार आहे. मी याच्या अगोदरही बोललो आहे की या महानगरपालिकेतल्या लोकांनी टॅक्स भरायचे. कोणी गावातला दुसरा कोणी याचं त्यांना लुटून खायचं, कोणी एक शब्द बोलायचं नाही आणि त्याच्यावर माझी चौकशी करायची. मी याच्यावर चौकशी करा, त्याच्यावर चौकशीमध्ये सांगतो. या आमसभेत चौकशीचा निर्णय झाला तर शासनानं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. हा प्रस्ताव नंतर शासनाच्या दरबारी आपण चौकशी करू, घाबरू नका. आपल्याला आढळला तर FIR करू आणि बेड्या ठोकू त्या अधिकाऱ्यांना ज्यांनी या पैशासाठी. आता कसं खरं बोलले तुम्ही स्वच्छता विभागात होते आणि त्या दरम्यान ही जी तरतूद करण्यात आली 5 कोटी रुपयाची 2 वर्षामध्ये, हे त्या आष्टीकरांच्या प्रशासनाच्या काळात झालेला टोटल भ्रष्टाचार. असे किती भ्रष्टाचाराचा पुढे येणार आहे म्हणजे इतकं खतरनाक काम आहे. रोजंदारी माणसं लावलेच नाही आणि त्याचे पैसे अरे बाप रे बाप, म्हणजे 5 कोटी. अरे म्हणजे सगळी विषय गंभीर बाब आपल्या पुढे आलेली आहे. लगाते थे हमारी जे काम झालं नाही आहे कदाचित त्या ठिकाणी 2 मिनिटं जो खर्च झाला नाही आहे कदाचित त्याचे देयके सुद्धा निघाले असेल. त्यामुळे विषयाची गंभीरता लक्षात घेता या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून तत्काळ जो संपूर्ण अहवाल आहे सभागृहाच्या पडद्यावर ठेवावा, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि या संदर्भात कोणावरही हयगय करणार नाही. आणि बबलू भाऊ, विलाल भाऊ, हा एकच प्रकार नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या सभेमध्ये आपण सर्व सिरियस वाईजने सगळं करून त्याच्यावरही एक चर्चा करू. पण तत्पूर्वी आजचा हा जी गंभीर बाब या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे, आपल्याला विनंती आहे की तत्काळ चौकशी समिती तयार करून या संदर्भाची कारवाई करावी. चौकशी समिती नाही, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत प्रशासकीय काळात जे जे कामं झाली आहे त्याचे सगळे गुन्हे शाखेमार्फत
याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची बॉडी आणि स्टँडिंग कमिटीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी बजेट सादर केलं आहे. अविनाश मार्डीकर हे त्यांच्या कार्यकाळातील चौथ्यांदा बजेट पेश करत आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून महानगरपालिकेच्या प्रशासनानेच बजेट तयार केले होते, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर यंदा 25-26 आणि 26-27 चे बजेटचे अंदाजपत्र 30 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पेश करण्यात आले आहे. यावेळी सभागृहात अनेक मुद्द्यांवर बजेटमध्ये चर्चा करण्यात आली, जसे की शहरातील साफसफाई, महानगरपालिकेचे उत्पन्न, इमारतीवरील कर, शासकीय असो किंवा खाजगी मालमत्ता म्हणजे असेट, व्यापारी संकुल उत्पन्न, महिलांची सुरक्षा, CCTV कॅमेरे, महिलांसाठी सार्वजनिक टॉयलेट, घाण कचरा व्यवस्थापन, सोलर बसवण्याची तयारी, शिवटेकडी भीमटेकडी पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी योजना, भुयारी गटर समस्या, पाणीपट्टी वाटप असे अनेक मुद्द्यांचा समावेश असून त्यावर सभागृहात चर्चा देखील करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडण्यात आला आणि बजेटमध्ये त्याला स्थानही देण्यात आले, ते म्हणजे अमरावती शहरात महिलांकरिता टॉयलेटची सुविधा, जी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तर महिलांच्या या समस्येसाठी महानगरपालिकेने बजेटमध्ये 1 कोटीची तरतूद दिली आहे. महानगरपालिकेने असेही सांगितले आहे की या अगोदर म्हणजे 2022-23, 2024-25 मध्ये सार्वजनिक टॉयलेट बांधण्यात आले होते, परंतु जे महानगरपालिकेने टॉयलेट बांधले होते ते शहरात तर काही दिसत नाही आहे आणि असेल तर खूप कमी ठिकाणी आहे आणि त्यामधून पण अर्धे सुरू आहेत आणि अर्धे बंदच पडलेले आहेत. स्वच्छता नाही, काहीच नाही. तर आता जे बजेट मिळालं आहे त्यामध्ये यासाठी तरतूद दिली आहे. तर आता हे बघावं लागेल की किती प्रामाणिकपणे आणि किती प्रमाणे टॉयलेट बांधकामाचे काम सुरू होणार आहे. आणि विशेष म्हणजे बजेटची अंमलबजावणी झाल्यानंतर महिलांनी तर या विषयावर विशेष लक्ष देऊन वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की आतापर्यंत टॉयलेट बांधण्यात आले का नाही. सभापति महोदय, हमारी गंगारे ताई का कहना क्या है कि सुनो, जो PDMC में टॉयलेट बांधा हुआ अभी तक चालू नहीं हुआ. डॉक्टर हे जे 82 लाख 23-24 मध्ये खर्च केले आहे ते कुठं बांधण्यात आले, सध्याची त्या स्वच्छतेची परिस्थिती कशी आहे? कारण ते काही इथे फायबर टॉयलेट सांगतात दिसून आलं मला. फायबर टॉयलेट होता, त्याचे मी त्याचे सगळं गोड पाहून लागलं फायबर टॉयलेट आणि PI कोण टाकले मान्य सभापती महोदय, सिमेंट काँक्रीटची शौचालय बांधलेले आहेत. आपण किती 8 ठिकाणी बांधलेले आहेत. चालू आहे का? चालू आहे. नाही, काही ठिकाणी डिस्प्यूट असेल एखाद्या ठिकाणी, परंतु आपले शौचालय कसं त्याच्यामध्ये BOT वर होतं. सुमन इंटरनॅशनल काही घेतले होते, काही दुसऱ्या कंपनीने घेतले होते. त्याच्यामध्ये 15% हिस्सा जो होता तो त्या कंपनीचा होता. कोणत्या कंपनीचा? त्यांनी ते काम घेतलेलं होतं. परंतु त्यांनी तो 15% खर्च केला नाही तिथं. माझं म्हणणं उलट आहे, यांना आपल्याच पैशातून बांधले असे ठेकेदार आहे ते सगळे, हे तुम्हाला माहित आहे. पवार साहेब, अरे काय बोलता नाही हो. अरे माझ्या जवाहरगेट 25 प्रभागात बांधलं होतं, 2 वर्ष काम चाललं. ते आधी कुठं 15% पैसे टाकले तिथे, तिथं वसुली सुरू आहे का? रोज तिथं जावं लागेल त्या साईडवर. जसे की आम्ही कर्मचारी आहे महापालिकेचे, हे पैसे त्यांनी 15% वाटा टाकला नाही. तुम्ही माझं म्हणणं लक्षात घ्या. मिलिंद भाऊ, बबलू भाऊ यांनी आपल्याच पैशातून ते बांधले. त्यांचा 15% त्याच्यात वाटा नव्हता. त्या ठेकेदाराचे नाव सांगायचे तुम्ही इथं. सुमन इंटरनॅशनल सुमन इंटरनॅशनल काम घेतले होते. सगळे कामात सुमन इंटरनॅशनल घेतले. सगळे नाही किती घेतले? मान्य सभापती महोदय, 4 कामं समोर इंटरनॅशनल, बाकीच्या कामं जे आहेत ते दुसऱ्या कंपनी. मार्डीकर साहेब, माझा अनुभव सांगतो, ज्या सुमन इंटरनॅशनल कंपनीने कामं घेतले यांनी आपला 15% वाटा त्याच्यात खर्च केला नाही. आपले जे पैसे होते ते पूर्ण वापरून घेतले. नंतरही त्याचे ते 15% तो वेगळ्या पद्धतीनं वसूल करून घेईल. इतका भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यात, हे म्हणणं सांगायला. आणि लुंगारे ताईच्या PDMC सारख्या अतिशय संवेदनशील परिसरामध्ये, दवाखान्यामध्ये अजूनही ते सुरू झालं नाही ना. आता महिलांना महिलांकरता
सभापती महोदय, खूप महत्त्वाचा विषय महिलांच्या स्वच्छतागृहाच्या संदर्भात आणि आमचं जे PDMC जो दवाखाना आहे त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण एजा करतात, महिला येतात. गेल्या 3 ते 4 वर्षापासून त्या ठिकाणी आपण बांधकाम केलेलं आहे, परंतु अजूनही ते स्वच्छतागृह सुरू झालेलं नाही. रुग्णांना खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे दुसरं माझं जो वेलकम पॉईंट आहे त्या ठिकाणी सुद्धा मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या बसेस दिवस रात्र जात असतात. त्या ठिकाणी सुद्धा महिला, ज्या गरोदर महिला आहेत, तरुण मुली आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मॉर्निंग वॉकला येणारे जे मॉर्निंग सदस्य आहेत, तसेच PDMC मध्ये येणारे रुग्ण, या रुग्णांसाठी आपण वेलकम पॉईंट येथे स्वच्छतागृह बांधलं होतं. मात्र मला माहिती नाही काय कारणामुळे ते तोडण्यात आलं. या संदर्भात आपण माहिती दिली पाहिजे. एवढा मोठा खर्च तुम्ही दाखवलेला आहे, तो निश्चितपणाने केला आहे की नाही हा माझा प्रश्न आहे. आणि PDMCच्या दवाखान्याचा स्वच्छतागृह का सुरू झाला नाही? माननीय सभापती महोदय, PDMC शौचालय पूर्ण झालेलं आहे, परंतु PDMC आणि महानगरपालिका काहीतरी डिस्प्यूट आहे त्याच्यामध्ये, मग कधी तो dispute हे होईल? तर त्यांच्यासोबत चर्चा करून ते करता येणार. अरे 3-4 वर्ष झाले ना असं अरे बाबासाहेब, हा जाग तुम्हाला आता आला का? 300 रुपये किती महत्त्वाचा विषय आहे. नाही, हा जाग तुम्हाला आला. याच्या पहिले इतके दिवसापासून तुम्ही काय केलं? तुम्ही सांगताय आता अधिकृतरित्या सभागृहात डिस्प्यूट आहे, पण तुम्ही काय केलं? नाही, आपलं बांधकाम कोणता dispute आहे? इतक्या दिवसापासून सुरू झालेलं आहे. सभापती महोदय, बांधकामाचं हे आहे की त्यांचं म्हणणं आहे की बांधकाम पूर्ण नाही करायला पाहिजे होतं म्हणून असं सभापती महोदय, बाबासाहेब, तुम्ही घटनेबद्दल बांधकाम आणि 2017 सभापती महोदय, अजय भाऊ डोंगरदे, हा विषय तुम्ही प्रस्ताव टाका, कारण हा विषय अतिशय गंभीर आहे. टाकला मी. आता त्याच्यावरती चर्चा करू, प्राधान्य देऊ, कारण विषय असा होणार नाही. की PDMC दवाखान्यातला स्वच्छतागृह सुरू झालं पाहिजे तो आणि विषय- वेलकम पॉईंटला सुद्धा स्वच्छतागृह तो विषय प्राधान्य प्रमाणात गरजेचं आहे. तुमचं तुमचं घेतलं आहे. 2023 से वैसे शोपीस की जैसे पड़ा हुआ है, वहाँ पर आने जाने वाले जो महिला है, पुरुष है, जो भी है, काफी लोग शुगर पेशेंट भी है, वो क्या खुले में शौचालय करेंगे क्या? नहीं सर, एक सवाल ऐसा है, 2023 में उसकी तोड़फोड़ की गई थी, मैंने कांग्रेस साहब को कंप्लेंट करने के बावजूद उसको अनदेखा किया गया। कहने का मतलब ये है क्या लोगों का पैसा जो हराम का पैसा है क्या? कल आप नहीं सर, एक मिनट, इसका सवाल मुझे बजट पे बात हो रही है। मैंने अभी बात की है कि चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा.